घेतला? इथेही मोठेपणा घेतलास ना? कसं वाचवणार आहेस तू घर? सांग ना, कसं वाचवणार आहेस? काय करणार आहेस तू? ज्या दिवशी तू या घरातून जाशील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं हे घर वाचेल. खरंय. तुझ्यामुळे ते भडकमकर बापलेकामचा बदला घेतायत. अहो, आपण एका कुटुंबासारखे एकत्र आलो ना तर त्यांना पुरून उरू. अर्पिता वहिनी काय बोलताय तरी निदान ऐका तरी. जावयाची कधी कदर नाही केली, निदान सुनेची तरी करा. अर्पिता वहिनी, माझं या घराशी नातं किती काळ टिकणार आहे मला माहिती नाही, पण मी तुमच्या सोबत आहे एक भाऊ म्हणून. हे बघा वहिनी, मी आयुष्यात काही तत्व मानतो आणि ती तुम्ही सुद्धा मानतात. तीच आपली खरी ताकद असते. हे बघा, तुम्हाला कधीही गरज लागली तर मला हाक मारा. समीर, जप अर्पिता वहिनींना. अरे सुखा इतकी संकटात सुद्धा खंबीरपणे साथ देणारी बायको मिळाली आहे तुला. नशिबानेच मिळते. हे माझ्यापेक्षा अधिक चांगलं कोणाला करणार म्हणा. तू काय आगीत तेल ओतायला आलायस ते? हा? आणि नको त्या माणसांचं कौतुक आणि मोठेपणा तू नको सांगूस मला. आधी आपण आपल्या आयुष्यात बायकोसाठी काय केलंय ना ते बघ. हा, तुझ्याशी बोलायला नाही आलो इथे मी. समीर, चल येतून. हे तू बघितलं बघितलं या. आई, नशीब बदलायला 1 सेकंद पुरतो, आपल्याकडे 5 दिवस आहेत. आणि ते म्हणतात ना वाचवतील आपलं घर, मग विश्वास ठेव ना त्यांच्यावर. बोलला बायकोचा बैल बोलला. म्हणतायत ना, तर मग आता बघूच. अर्पिता मॅडम, आजच्यासाठी खरंच थँक्यू. आता तुझ्या समोर दुहेरी टास्क आहे समीर. एक म्हणजे बायकोचा राग शांत करायचा आहे आणि दुसरं म्हणजे हे घर वाचवायचं आहे. आता स्वामीच मार्ग दाखवतील. बस. मामी मामी, तू पण ये ना बस माझ्या सोबत. चेस खेळूया आपण, ठीक आहे?
श्रेयस, रात्री जेवायला इतका उशीर करू नये. ऍसिडिटीचा त्रास होतो ना मग. पण मामी माझे जेवण तर कधीच झाले. अरे श्रेयस, मामा नोकरी शोधायला गेला होता ना, म्हणून उशीर झाला मामाला. आणि रागवल्यावरही काळजी वाटते हे बघून बरं वाटलं हा मामाला. श्रेयस, कर्तव्य लोकच काळजीचं नाव देऊ नये. मी फक्त कर्तव्य करते माझं. एखाद्याला काळजी म्हणजेच कर्तव्य वाटत असेल आणि कर्तव्य म्हणजेच काळजी वाटत असेल तर काय करायचं ना श्रेयस, बरोबर आहे की नाही? सारखा श्रेयस श्रेयस श्रेयस. तुम्ही दोघे एकमेकांशी भांडला आहात का? आम्ही शाळेत असंच करतो. ज्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी भांडण होतं त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलायचं नसतं. मग आम्ही दुसऱ्या कोणाला तरी मदत घेऊन मेसेज पोहोचवतो. पण तुम्ही दोघे एकमेकांशी भांडूच शकत नाही. तुम्ही दोघे एकमेकांवर रागूच शकत नाही. तुला एवढा कॉन्फिडन्स आहे आमच्यावर, आमच्यापेक्षा जास्त. मग काय, तुम्ही दोघे तर बेस्ट आहात. तुम्ही दोघे तर दुसऱ्यांचे भांडण सॉल्व्ह करतात, मग एकमेकांशी कसे भांडाल? चला आता श्रेयस जातोय. आता जे बोलायचंय ते एकमेकांशी बोला. बाय बाय. श्रेयस बाळा ऐक. ही तिसरी प्लेट कोणासाठी आहे? हो, अर्पिता मॅडम,